विश्वनाथ
दीन रंग अनाथ दीन मिया कृपा कराल कृपा Ah
तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी काय गुणे तुम्हा पाशी काय गुणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा काही बातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी हरि ओम ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविनयतिनुतं शरण्यं प्रत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर आत्मा त्वं गिरिजामते सहचरा प्राणा शरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदय प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् करचरणकृतं वा कायं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो हर हर करुणाब्धे श्री महादेव शंभो शिव शिव करुणाब्धे श्री महादेव शंभो कैलासी देव भोळा चक्रवर्ती Jaya
नाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी. प्रस्तुत प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा भगवान श्री शिवशंकरांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आपल्या अंतःकरणातील तीव्र जिज्ञासा व्यक्त करणारा अभंग आपण चिंतन सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगावरती यथामती यथावकाश संकल्पित वेळेमध्ये चिंतन करण्यापूर्वी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीनाथ परमात्मा मुक्त कैवल्य तेजविधी ज्ञानाधिराज विश्वमौली वैष्णवाग्रणी श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराया आदी करून प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरु श्री पंढरीनाथ महाराज तथा संत श्रेष्ठ महान साध्वी श्री संत काशीमाई यांच्या असीम अपार अहेतुकी अकारण करून कृपेद्वारा भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या पवित्र दरबारामध्ये संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी ग्रामस्थ भजनी मंडळी सप्ताहाचे आयोजक नियोजक तथा माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे जेवढक मित्र कैलास महाराजांच्या आणि आमचे जेवढक मित्र श्री हरिभक्तपरायण सुशांत महाराज आपण सर्वांच्या मोठ्या आग्रहातून प्रेमातून आजची ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. तर निमित्ताने परिसरातील सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. टाळकरी वारकरी गुणीजन गायनाचार्य मृदंगाचार्य तथा बहुसंख्येनं उपस्थित गावातील सर्व श्रोतृवृंद मातृवर्ग पितृवर्ग लहान थोर आबालवृद्ध आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो. हा परिसर कसा श्री संत काशीमाईंच्या समाधीने पावन झालेला परिसर आहे. माझं गाव कोणतं माहिती आहे तुम्हाला? काय गाव? कारीपूर. कारीपूर काय विशेष आहे? काय? काशीमाई. हा, काशीमाईचं माहेर आहे कारीपूर, बरोबर का? आणि सासर आहे काजळपूर. या परिसरामध्ये 4-5 ठिकाणी माईचे सत्य होतात. त्यापैकी ज्या पवित्र भूमीमध्ये काशीमाईचा जन्म झाला त्या माईच्या जन्मभूमीत आम्हालाही त्या भूमीने जन्म दिला. अशा श्री संत काशीमाईंच्या पादस्पर्शाने काशीमाईंच्या साधनेने काशीमाईंच्या वारीने पवित्र झालेला हा परिसर आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा हा प्रथमतः योग आहे. आणि त्या निमित्तानं सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये भजन भीष्माचार्य वारकरी संप्रदायातील शुद्ध भजनाची उपासना करणारे माझ्या दृष्टीने बरं काय गुरुजी, माझ्या दृष्टीनं अण्णा म्हणजे वारकरी भजनातले ते सुगरण आहे. कोण आहे सुगरण? कोणाला म्हणतात माहिती आहे का? हे बघा, सगळा स्वयंपाक सगळेच करतात, सगळ्या भाज्या सगळ्याच बनवतात, पण सुगरण तिला म्हणतात भाजी तीच बनवलेली आहे, पण बनवल्यानंतर जिच्या हातची चव काही वेगळी लागते तिला सुगरण म्हणतात. भाज्या तर सगळेच बनवतात, नाही आजकालच्या काळामध्ये डबा मसाला चव नाही कशाला, अशी परिस्थिती आहे. यांना सुगरण नाही म्हणत. तर स्वयंपाक केल्यानंतर त्या स्वयंपाकाची चव खाल्लेल्या माणसाने बरोबर ओळखली पाहिजे. भाजी आईने केली का बरोबर लोक म्हणतात म्हणत का, तर ती चव असते त्या पदार्थाला. ज्याला आपली वेगळी चव निर्माण करता येते चाली त्याच असतात. चाली या प्रासादिक आहेत वारकरी संप्रदायामध्ये, पण त्याही चालींमध्ये आपली काहीतरी विशेष चव निर्माण करणारे म्हणजे अण्णा. मी खूप लहानपणी हिंगोतीवरती किसन महाराजांच्या कीर्तन सेवेला तुम्ही आला होता तेव्हा तिथं तुमचं भजन ऐकलं. घेता रोकडियाचे नाव चाल म्हटली होती. म्हणून वारकरी भजनातले तसे भीष्माचार्यच आहेत. आणि खलंदीला 4-5 वर्षापूर्वी कार्याच्या कीर्तनाला होतात तुम्ही. अशा 2-4 वर्षात नव्हते, परंतु मग आज इथं बाबा अण्णांच्याही दर्शनाचा योग आहे. हो चालूच आहे. याही वर्षी आता या
रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी दशमीला आहे. आणि म्हणून अण्णाही इथं उपस्थित आहेत. आपण सर्वजण आहात, सर्वजण गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य सुशांत, आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करण्याचं परम भाग्य माझ्याकडे आलेलं आहे. आणि आज खूप मोठी विशेष अशी आनंदाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायामध्ये व्रताला फार विशेष महत्व आहे. वारकरी संप्रदाय व्रत प्राधान्य संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदायात दोन प्रकारची व्रत केली जातात. एक वार व्रत आणि दुसरं तिथी व्रत. त्या वार व्रतामध्ये वारकरी संप्रदायाने सार मानलेलं व्रत आहे सोमवार. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची गाथा वाचत असताना अभ्यास मंडळींच्या लक्षात येईल की जिथं जिथं जगद्गुरु तुकोबारायांनी एकादशी करायला सांगितली आहे तिथं तिथं सोमवार धरायला सांगितलंय. एकादशी व्रत सोमवार न करीती कोणत्यांची गती होईल नेणो. जे वारकरी एकादश करतात आणि सोमवार धरीत नाहीत, आमचे माऊली त्यांना हाफ वारकरी म्हणतात. एकादशी करतात पण सोमवार धरीत नाहीत, हाफ वारकरी आहेत. म्हणून वारकऱ्यांनी एकादशी जशी केली पाहिजे तसा सोमवार धरला पाहिजे. किंवा कावडीच्या प्रकरणात फार गोड प्रमाणे तुकोबारायांचं व्रत करा एकादशी सोमवार, कथा कीर्तन हरिजागर, पुण्य ते असे दया माझी फार, पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्यत्वे आहारी बाई. व्रत करा एकादशी सोमवार. अन्य ठिकाणी अनेक ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांनी एकादशी सोबत सोमवार जोडलेला आहे. म्हणून वारकऱ्यांनी सोमवार धरला पाहिजे. सोमवार हे सार व्रत आहे. आणि तिथी व्रत वारकरी संप्रदायाने सार मानलेला आहे ती एकादशी. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि गणेणोबा साधन, आमचा विषय हरी कीर्तन. नांदेड अभंग आहे की आमचं व्रत हे एकादशी व्रत आहे. ऐका व्रताचे महिमा, ऐका व्रताचे महिमा, ऐका ऐका व्रताचे महिमान नेहमी आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूस. या अभंगामध्ये तुकोबारायांनी एकादशीच्या व्रत करणाऱ्यांची एक प्रकारे आचारसंहिता सांगितली आहे, चौकट अभंग. आणि मग काय करू नये काय करावं एकादशीला या अभंगामध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. एकादशी हे तिथी व्रत आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये वर्षामध्ये 29 तिथी व्रत केले जातात. तिथीने येणारे 29 व्रत केले जातात. कोणते महिने किती बोला? महिन्यात एकादशी किती? 2. 12 दुने 24 एकादशी आणि 5 काय राहिले? तर 5 विशेष महापर्व काळ आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती राम
जन्माष्टमी आणि महाशिवरात्री हे 5 विशेष महापर्व काळ सांगितलेले आहेत आणि त्या महापर्व काळातील आजची ही महारात्र आहे. रात्री शास्त्रामध्ये 3 प्रकारचे आलेले आहेत. एक कालरात्र आहे, दुसरी नवरात्र आहे आणि तिसरी महारात्र आहे. कालरात्र कोणती आहे? ही कालरात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे. मग ही कालरात्र कुणाच्या जीवनात दुपारी येईल, कुणाच्या जीवनात सकाळी येईल, तर कुणाच्या जीवनात सायंकाळी येईल, पण ही कालरात्र प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. आणि ही जेव्हा येईल तेव्हा रात्रच होते महाराज. ही कालरात्र म्हणजे मृत्यूरूपी रात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे. या रात्रीला कालरात्र म्हणतात. दुसरी आहे नवरात्र. वारकरी संप्रदायामध्ये परमार्थ करत असताना डोळे झाकून परमार्थ करायचा नाही, संतांचा आग्रह आहे. नवरात्रीचं व्रत वारकरी संप्रदायामध्ये मान्य व्रत आहे, पण ते व्रत करत असताना आचारसंहिता पालन करून करायचं. वारकरी संप्रदाय सांगतो नवरात्रीचं व्रत करायचं, तर उगी कुणी काही सांगितलं कुणाचं बघून करू नका. तर आमच्या संतांचं स्पष्ट सांगणं आहे, नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र मागोनी पोटी मागे न ज्ञानपुत्रा धरी न सद्भाव अंतरीच्या मित्रा कंभसासल्या सांडील कुपात्रा आईचा जोगवा मागे नात्रय सांगतात की नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. नवविध भक्तीच्या श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम ही प्रत्येक दिवसाला एक भक्ती करून आम्ही नवविध भक्ती करून नवरात्र साजरी करणार. आणि मग ज्याने कुणी ही नवरात्र साजरी केली त्याच्या जीवनात विजयादशमी आलीच म्हणून सांगतात. पवित्र सुदीन उत्तम. पण हे कुणाच्या जीवनात नाही, ज्याने नवरात्र पूर्ण केली त्याच्या जीवनात आहे. नवरात्रामध्ये चप्पल सोडलं पाहिजे का, काय आणखी अन्न सोडलं पाहिजे का? सध्या काळात उपवासाचं फार मला स्तोम मारलंय आणि विडंबना करून ठेवल्या लोकांनी उपवासाची. मी तर म्हणतो सध्या काळात नाही कोण्या गोष्टीचा उपवास झाला तर निदान मोबाईलचा जरी उपवास झाला तरी फार पुण्य लागल मला. अण्णा कीर्तन जरी बघत असले तरी अशा ऍडव्हर्टाईज येतात महाराज उपवास मोडूनच जातो मला. काय सांगा क्षमा मागून बोलतो. नाही काही जमत तर उपवासाच्या दिवसाला निदान मोबाईलचाही उपवास केला तर खूप झालं मला. उपवासाची विडंबना नाही झाली पाहिजे. आणि ज्याने ही खरी नवरात्र केली त्याच्या जीवनात विजयादशमी साजरी होणार. आणि मग ही नवरात्र आणि सर्वात महत्वाची आजची जी रात्र आहे ती भगवान शंकराची प्रसिद्ध महारात्र महाशिवरात्र म्हणून या तिथीला संबोधन. बऱ्याच आपल्या मराठवाड्यामध्ये आजही महाशिवरात्रीला महाशिवरात्र कोणी म्हणतच नाही. मला मोठी एकादशच म्हणतात सगळे. काय माता मला विचार म्हणतात मोठी एकादश आहे बरं का सगळे. हो खरं आहे, पण ती एकादशी नाही शिवरात्री आहे, महाशिवरात्री आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा आमच्या संतांचं स्पष्ट सांगणं आहे, कुणी या मृत्यू लोकामध्ये वैष्णव असेल अथवा कुणी शैव असेल, शैव असून पांडुरंगाची विष्णूची कुणी निंदा करत असेल आणि वैष्णव असून कुणी शिवाची निंदा कुणी विडंबना करत असेल तर त्यासारखा महापातकी या जगात कुणी सापडणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी समजा तुम्ही तंबाखू खाऊ नये पण तंबाखू तुम्ही खाल्ले आणि आता तुम्हाला नेमकं थुकायचं पण थुंकायला जागा काही सापडत नाही तर थुंकण्याकरता तुकोबारायांनी काही जागा सांगितल्या. जागा त्यातली एक कावडीच्या प्रकरणात थुंकण्यासाठी जागा सांगितली. जन पांडुरंगात विष्णू तन महादेवात भेद करते ना त्याचं तोंड बघायचं स्पेशल तंबाखू थुकायचं मला काही पाप लागणार नाही, उलट 2 यज्ञाचं पुण्य लागलं. तुकोबारायांनी जागा सांगितली माझ्या पदच नाही. म्हणून जगात त्याच्यासारखा महापातकी कोणी जो विष्णूमध्ये शिवामध्ये भेद करत असेल. फार मोठे मोठे लोक झाले महाराज, पण लक्षात ठेवा कितीही मोठी वावटाळ असली
वावटळत आहे ती किती असेल तर ती एकदा येणार आहे जाणार आहे. म्हणून वारकऱ्यांनी लक्षात ठेवायचं, आपण कुणाची नाही पण ज्ञानोबा तुकोबा यांचे लेकर आहोत, आपण त्यांची पाईक आहोत. आम्हाला संतांनी जे सांगितलं तेच करायचं. संतांचं सांगणं नामदेव आहे काय गोड बोलतात. भजन करा रे हरिहरा नारायणा शिवशंकरा माझे बोलणे अवधारा वेदन करा दोघांचा वेदन करा दोघांचा. नामदेव बोलतात माझं खरं बोलणं ऐका. नामदेवासारखी एकविध उपासना करणारे भक्तच नाहीत महाराज कोण. नामदेवांना ज्ञानोबांनी ज्यावेळी तीर्थयात्रा करायची तीर्थयात्रेला निमंत्रण दिलं नामदेवाला, नामदेवराय बोलले कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेहमी देवाचे दर्शन. ज्या देवाच्या कमरेवर हात नाही आणि विटेवर पाय नाही समचरण समदृष्टीने त्या देवाचं दर्शन घेणार नाही असे एकविध उपासक नामदेव आहेत. पण ते नामदेव सांगतात की भेदन करा दोघांचा. ऐक नाही. म्हणून शिवस्य हृदयम विष्णु विष्णुस्य हृदयम शिव. हरिहरा जगद्गुरु तुकोबाराय बोलतात हरिहरा भेद नाही वाद करू नका. संतांचं स्पष्ट सांगणं म्हणून बरेच लोक होऊन गेले त्यांच्या जीवनात साधनेला कमी नव्हती, अधिकार फार मोठा होता, फार मोठी उपासना होती त्यांच्या जीवनामध्ये. ज्ञानाने विद्वत्तेने उपासनेने फार जीवन मोठं होतं महाराज. फक्त वाटोळ झालं ते भेद केला म्हणून, फक्त भेद केल्यामुळे वाटोळ होतं. म्हणून जीवनामध्ये काही घडेल अथवा न घडेल परंतु विष्णूमध्ये आणि शिवामध्ये भेद करणे इतकं तरी मोठं पाप कुणाच्या जीवनामध्ये हे दोन देव म्हणजे एक एकाचे हृदयी गोडी साखरे त्या. काही खरं सांगतो तुम्हाला, वरच्या मोठे नेत्यामध्ये भांडण नसते, त्यांच्यात काही नसते. मला ते एका ताटात खाते आणि एका टेबलावर बसून खाते, त्यांच्यात काही भेद नसते. ते सगळे एक असते. मग कुठं असते भेद? भांडणं कुणात असते? लोकांमध्ये. काय सांगावे, जवळच्या लोकांनी एवढे वाट लावले मोठ्या मोठ्या लोकांची, फारच अवघड आहे. म्हणून वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदायातील एकविध उपासना करणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय भगवान शंकराच्या दरबारामध्ये उभे आहेत. आणि भगवान शंकराच्या समोर आपल्या अंतःकरणातील भाव सांगतो. लक्षात ठेवा, या मृत्यू लोकामध्ये दोन प्रकारचे वर्ग आहेत. एक आहे देणारा आणि एक आहे घेणारा. देणाऱ्याला दाता म्हणून संबोधलं जातं आणि घेणाऱ्याला भिक्षुक म्हणून संबोधलं जातं, भिकारी म्हटलं जातं, याचक म्हटलं जातं. एक भिक्षुक वर्ग आहे आणि एक संपन्न समर्थ वर्ग आहे. एक दाता आहे आणि एक याचक आहे. आणि या दोघांमध्ये निरंतर काहीतरी कोणत्या तरी गोष्टींवरून संबंध येत असतो. मानवी जीवन कधीतरी पुन्हा पुढे तरी आणि कोणत्या तरी कारणावरून असं होणारच.
म्हणून लोक म्हणतात बघा, माणसाने जरा गोड बोलावं, चांगलं राहावं, जरा बरं राहावं, कारण देव सुद्धा देवाच्या दाराला गेलेले आहेत. मग आपण तर साधी माणसं, आपल्यालाही कधीतरी कुणाच्या दाराला जाण्याची वेळ येणार आहे. म्हणून त्याकरता माणसाला नेहमी असं, आणि हे मानवी जीवन जगत असताना प्रत्येक वेळी मनुष्याला कोणत्या तरी गोष्टींची इच्छा, अपेक्षा, वासना निर्माण होणार आहे. आणि या वासनेच्या परिपूर्तीमध्ये समग्र मानवी जीवन खर्च होत आहे. या मानवी मृत्यू लोकांमध्ये मानव, संत आणि देव हे तिघ राहतात. तिघांनाही इच्छा आहे आणि तिघांनाही अपेक्षा आहे. जीवाची अपेक्षा काय, देवाची अपेक्षा काय आणि संतांची अपेक्षा काय. जीवाची अपेक्षा बस एवढीच आहे, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, किंवा द्यावे बरे, द्यावे खावे प्यावे बरे असावे सदैव. हे करी हाव, ल्यावे बरे सदैव, खावे बरे सदैव आणि असावे बरे सदैव. बस या तीनच अपेक्षा मानवी जीवनामध्ये आहेत. या प्राकृत लोकांच्या अपेक्षा एवढीच आहे की भू धन पद लाभेन धन्यम मन्यन्ते. प्राकृत हा शास्त्रकार सांगतात की प्राकृत लोक भू लाभेन धन्यम मन्यन्ते, पद लाभेन धन्यम मन्यन्ते आणि भू धन लाभेन धन्यम मन्यन्ते. भू धन आणि पद या तीनच अपेक्षेमध्ये मानवी जीवन खर्च होत आहे. आपल्याकडे शेतीबाडी भरपूर असावी, आपल्याकडं धन पैसा अडका भरपूर असावा आणि मलाही बसण्याकरता कशी का होईना पण पुढची म्हणजे पद कसलं का होईना पण पद पाहिजे. पद आणि प्रतिष्ठेची मानवाला लालसा आहे. आणि मिळवत असताना लोक काय काय करतात, राम राम राम. आता झाले बहुतेक इकडे काहीही करतात. मला लोक काही करायला तयार आहे. काय झालं, मी गावी कीर्तनाला गेलो. आणि त्या कीर्तनाला गेलो तर नवीन निवडणूक झाली होती, ग्रामपंचायतची नवीन सरपंच निवडून आले होते. मग गावातल्या लोकांनी जाहीर नागरी सत्कार ठेवला होता. घर होता 80 घराचं. गाव किती घरात होतं, गाव 80 घराचं गाव होतं. पण त्या गावातल्या लोकांनी सरपंचाला 150 हार घातले. किती सत्कार सोहळ्यात मला बसून काही काम नव्हतं, मी हार मध्ये होतो. हार मध्ये किती हार घातले, 150 हार घातले. आणि मग तो सत्कार झाला. सरपंच साहेब जात असताना माझ्याकडे विचारलं, काय सरपंच साहेब किती लोक तुमच्यावरती प्रेम करतात. मी बऱ्याच वेळा येतो तर मला माहिती आहे की गाव तर फक्त 80 घरात आहे. लोकांनी जर तुम्हाला 150 हार घातले, 150 किती तुमच्यावरती लोकांचं प्रेम आहे. सरपंचाचं तोंड जरा पडले, जरा नाराज झाला. म्हटलं काय झालं, म्हटलं नाराज झाला तुम्हाला. तो म्हणला महाराज पैसे 200 हाराचे दिले. कळतंय का, पैसे 200 हाराचे दिले, 50 हार कुठे केले. पद प्रतिष्ठेच्या गोष्टी करत असताना माणसं कोणत्याही थराला जातात. पण लक्षात ठेवा, आमच्या संतांचं सांगणं रडून या मान, कोण मागता भूषण, देवे दिले तरी गोड राजी आणि गोड.
आणि या सर्वसामान्य समाजाची बास फक्त एवढीच इच्छा आहे की आपलं सगळं काही प्रपंच व्यवस्थित चालावा. सामान्य जीवाची अपेक्षा आहे. देवाची काय अपेक्षा आहे? देवाची अपेक्षा फक्त एकच आहे की मी यांना जन्म दिलेला आहे तर यांनी फक्त माझं भजन केलं पाहिजे, माझं स्मरण केलं पाहिजे आणि ते माझ्या आठवणीमध्ये हे जीव राहिले पाहिजे. जीवाकडून देवाची अपेक्षा एवढीच आहे. का अपेक्षा नसू नये? अपेक्षा खरी आहे मला. का? आपण ज्यावेळी आईच्या उदरामध्ये होतो आणि ते सर्व विष्टाले पतो ही कडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवतीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे प्रथम केला गर्भीवास काय ते सांगा सायास दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास येतवरी प्रथम केला गर्भीवास. किती दुःख सहन केलं आणि ते दुःख ज्यावेळी सहन होत नव्हतं त्यावेळी आपण सर्व जीव आईच्या उदरामध्ये देवाला हाकू. देवा 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 एकदा देवा या दुःखापासून जर मला मुक्त केलं तर आठवीन पाय हवनवस रात्री हे दिवस पांडुरंगा दिवस रात्र तुझं भजन करेल. देवाला आपण वचन दिलं. एखादा नवस बोलला आणि बोलून जर नवस नाही फेडला तर काय होतंय आपल्या सर्वांना माहिती. एखाद्या लेकरासाठी नवस बोलला तर काय होतंय, कोणती गोष्ट मिळेना गेली तर नवस बोलला तर काय होतंय. नवस फेडला पाहिजे. मला मग तू म्हणाल महाराज आम्ही तर नवस बोलला नवस आम्ही फेडला पण आम्हाला काहीच होत नाही, आम्हाला काहीच होत नाही असं का बरं? पांडुरंगानं आमच्यासोबत काहीतरी करावं ना. खरं सांगू का, तुम्ही नवस बोलला काय, नवस फेडला काय, न फेडला काय, पांडुरंगाला काही घेणं नाही. हे काही बांधावरचा वड्याच्या खालता येड्या बाबळीच्या खालता देव नाही. मला लेकराला खरोजत करील असला देव नाही आमचा पांडुरंग. तुम्ही नवस बोला अथवा न बोला, नवस फेडा अथवा न फेडा, त्याच्याशी काही घेणं नाही. बरेच लोक म्हणतात महाराज आम्ही वारीला आलो असतो हो, पण पांडुरंगाच्याच मनात आली. जेव्हा पांडुरंग आमच्या मनात आले तेव्हा आम्ही वारी करू. पांडुरंगाच्या शेतातला गडी हवे, पांडुरंग शेतातला गडी आहे का तुमच्या मनात आलेला तुम्हाला पंढरपूरला घेऊन जाईल? त्याला काय कमी आहे? पांडुरंगाचं स्पष्ट सांगणं आहे मला. तुमच्या अंतःकरणात तळमळ असेल, तुमच्या अंतःकरणात जिज्ञासा असेल, तुम्हाला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर ऐका भगवान परमात्मा काय बोलतात, स्वतःच्या उत्तराची स्वतःला अपेक्षा असावी. उत्तरेद आत्मनात्मान आत्मान वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्म
आत्मैव रिपुरात्मनः स्वतः आपुला आपण भया उद्धारो धनंजया. भगवान परमात्मा बोलतात इथं किंवा ध्यानवर बोलतात आपुली आपण सोडवण. अपेक्षा आपल्याला असली पाहिजे. म्हणून आमच्या देवाला ते नाही, आमचा पांडुरंग कसा देव नाही मला. अपेक्षा स्वतःला पाहिजे, पण आपण नवच बोललो पण बदललो. माणसा एवढा बदलणारा प्राणी या जगात दुसरा कोणीच नाही मला. सध्या एका गोष्टीमध्ये माणसाने सरड्याला पार मागे टाकलं. सरड्याला माणसाने एका गोष्टीत पार मागे टाकले. पार कोणत्या गोष्टीत? कोणत्या? रंग बदलण्याच्या बाबतीत. वा, काय झालं, एक भिकारी रात्री झोपत असताना देवाला बोलत होता, देवा काय ही माझी दैनंदिन अवस्था केली. सकाळी खाल्लं तर दुपारी नाही, दुपारी खाल्लं तर संध्याकाळी नाही, संध्याकाळी मिळालं तर उद्याची व्यवस्था नाही. काही माझी अवस्था केली. कधीतरी भिक्षेमध्ये 10-5 रुपये मिळू देत जा. आणि बोलता बोलता म्हणला, देवा उद्या जर मला 10-5 रुपये भेटले तर त्याच्यातला 10वा हिस्सा मी तुला देईन. आता 10 रुपये जर मिळाले तर त्यात 10वा हिस्सा किती होईल? 1 रुपया 10वा हिस्सा. मग देवाला वचन दिलं होतं की तुला 1 रुपया देईन. दुसऱ्या दिवशी निघाला आणि रस्त्यात जात असताना त्या रस्त्यामध्ये एक 10 रुपयाची नोट सापडली. नोट हातात घेतली महाराज. एवढा मोठा आनंद झाला, उड्यात मारू लागला. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगू का? अपेक्षा वेगळी आहे पण उपेक्षेनं सांगतो हे प्रमाण. जैसा निर्धनासी धन लाभ झाला, अचेतनी प्राण प्रगटला, परमानंदो आजी मानसी. परमानंद झाला, पैसा सापडला. आता 10 रुपयाची नोट हातात घेतली, पाहत होता. एक गोष्ट आठवली त्याला. कोणती? रात्री काय म्हणलं होतं देवाला? काय म्हणलं होता? याच्यातला 10वा हिस्सा मी तुला देईन. आता 1 रुपया देवाला दिला पाहिजे का नाही? बदलला ना महाराज. देवा मी जर याच्यातला 1 रुपया तुला नाही दिला तर तुझं काय बिघडणार आहे बरं? तुला काय कमी आहे बरं? आणि खरंच कमी नाही मला पांडुरंगाला. लोकांचा हा गोड गैरसमज आहे की पांडुरंग गरीब देव आहे. पांडुरंग गरीब नाही, गरीबाचा देव आहे. काय बोलते कळतं ना मी? पांडुरंग स्वतः गरीब नाही. तुम्ही नवरात्रामध्ये कधी पंढरपूरला जा, आमच्या पांडुरंगाला धोतर सोन्याचा आहे महाराज घालायला. काय धोतर सोन्याचा आहे? धोतर देवाला. घोंगड सोन्याचं आहे, काठी सोन्याची आहे, दाढी सोन्याची आहे, मुकुट सोन्याचे आहे देवाला. देवाला काही कमी नाही. म्हणून तर आमच्या संतांनी किती ऐश्वर्याचं वर्णन केलंय. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू, पांडुरंग दीनबंधू, जयाचे ते नाम. आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म. पंढरपूर देवाला काही कमी नाही. देवा तुझ्याकडे एवढं सगळं आहे ना, मी जर 1 रुपया नाही दिला तर तुझं काय बिघडणार? बदलला आणि 10 रुपयाची नोट घेऊन किराणा दुकानदाराकडे गेला आणि दुकानदाराला म्हणाला, दुकानदार या 10 रुपयाचं मला सामान द्या. दुकानदार जरा चिकित्सक असतात. मग त्याने नोट घेतली पण तशीच नाही घेतली. खरी आहे का, खोटी आहे का, फाटली आहे का, त्या सोन्याच्या डबीचे चिकट तिला चिटकवले आहे का, आहे ना. आणि मग ते पाहत असताना तो दुकानदार त्याच्या लक्षात आलं ही नोट जरा खराब होती. त्याने सांगितलं, बाबा माल देतो पण 9 रुपयाचा माल देतो आणि 1 रुपया कापून घेतो. तेव्हा असं काय? नोट तर 10 रुपयाची सामान का बरं 9 रुपयाचं? त्याला सांगितलं, हे बघ ही नोट एका कोपऱ्यात फाटलेली आहे आणि हिला माती लागली आहे, धोळा लागलाय, पुढे ढकलायला थोडा त्रास होईल मला. त्याच्यामुळे ह्याच्यातला 1 रुपया कापून घेतो, 9 रुपयाचा माल देतो. त्यावेळी ते भिकाऱ्याच्या लक्षात आलं, काय माझा 1 रुपया कापून घेण्याकरता देव किराणा दुकानदार होता. बरं त्या भिकाऱ्याच्या लक्षात तेव्हा तर आलं. मला काय सांगायचं आलं असेल. म्हणून जगाला फसवत लोक देवाला फसवायला निघाले महाराज. आणि मग देवाची अपेक्षा आहे की आपण त्याचं भजन करावं, त्याची भक्ती करावी आणि त्या भक्तीच्या माध्यमातून त्याला फक्त आणि फक्त प्रेम द्यावं, ही अशी अपेक्षा आहे देवाची.
एवढी साधी अपेक्षा की त्याला प्रेम भेटावं का, तर थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. त्याच्याकडे प्रेम देणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे, म्हणून त्याला प्रेमाची अपेक्षा आहे देवाला. कशाची? नाथरायांनी एका गवळणीमध्ये फार गोड वर्णन केलंय. करिता ती गोपाळकाला हरिनामी दयाचा गलबला, देव भावाचा भुकेला. मिळाले संत मदनारी, तो हरी आला तयाचिया लोभा लोभा देव सखी पुसे सखी युगे झाली 28, उभा ऐकिला संतामुखी. युगानी युगी भक्ता संगी, किंवा अद्यापवर कटावरी कर भिवरा तीर. काय वाळवंती संत सभा सभा, देव काम विटेवरी उभा. सांगा का देव मला 28 युगांपासून विटेवरती उभा आहे? काय पाहिजे त्याला? काय नाही महाराज, फक्त भक्तांनी यावं आणि शुद्ध प्रेम द्यावं. ही बडे देवा आवडे देवाशी एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्याला फक्त आणि फक्त भक्तांनी त्याचं भजन केलेलं फार आवडतं. देवाची अपेक्षा आहे की आपण त्याचं भजन केलं पाहिजे, त्याचं पूजन केलं पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे. आणि का करू नये सांगा ना? आपण जर देवाची पूजा नाही करायची, त्याची सेवा नाही करायची, तर कुणाची पूजा करायची? घरच्या लोकांची पूजा करायची आहे का? घरच्या लोकांची सेवा. आपलं अख्खं आयुष्य संसारातल्या लोकांची सेवा करण्यामध्ये जाते ना. आणि मग पुन्हा शेवटी जात असताना ओळखते संसाराच्या तापे. कधी कधी सगळं करून 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 झाल्यावर जेव्हा काही जमत नाही तेव्हा बाजत पडून म्हणावं लागते संसाराच्या. तेव्हा काय म्हणून फायदा आहे? अख्खं जीवन जातं, पण ज्याची सेवा करावी. आमच्या संतांची काय गोड भाषा आहे मला लक्षात ठेवा. तुझी सेवा करीन मन भावे, माझे मन गोविंदे रंग देव. नवसिये नवसिये माझे नवसिये हो. काय नाही संतांच्या अपेक्षा, संतांचं सांगणं आहे की तुझी सेवा करीन मनोभावे हो. त्याचीच सेवा करावी.
कारण त्याची सेवा, त्याची पूजा, त्याचं भजन अख्खं विश्व करतंय. काय गोड वर्णन आहे महाराज प्रभूत आहे काय. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः सांग पद क्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. किती गोड वर्णन आहे हे आपल्याला संस्कृतातलं कळत नाही. ते ऐकलं असेल तर आपण कधीतरी कोणाच्या तरी लग्नामध्ये मंगलाष्टक म्हणताना याच्यावर आपल्याला या श्लोकाचा अर्थही कळत नाही, पण फार गोड अर्थ आहे मला. याचा हिंदीमध्ये अनुवाद केलाय एक उत्तर प्रदेश वृंदावन मध्ये थोर साधू रसखानजी. साधू ते स्वामी रसखानजी यांनी या श्लोकाचा हिंदीमध्ये अनुवाद केलाय. शेष महेश दिनेश सुरेश गणेश हो जाही निरंतर गावे जाही अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुभेद बतावे नारद से सुख व्यास रहे रति पुनि पार न पावे नाही अहिर की छोहरिया छचिया बर छाछ पे नाचन. वा, त्याचा हिंदीमध्ये अनुवाद केला रसखानजींनी आणि याचा मराठीमध्ये अनुवाद केला. मराठीने अनुवाद केला श्लोक यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत या श्लोकाचा मराठीत अनुवाद केला अण्णा निळोबर यांनी. इंद्र चंद्र महेंद्र याते ती श्रुती शास्त्रे ती याते ती सवेती महासिद्ध मुनी जानी महासिद्ध मुनी ध्यान आराधिती निळामणी तोहा जोडला सांगती हो. आणि मग अख्खं जग त्रिभुवनामध्ये ज्या देवाची पूजा होते त्याची आपण करू नये का करू नये आपण त्याची पूजा. सांगा ना काय झालं. नदीला मोठा पूर आला. नदीला मोठा पूर आला. पलीकडच्या काठावरती उंट होता आणि अलीकडच्या काठावरती शेळी होती. पाणी खूप आलं. माझा उंटाने ठरवलं असून असून पाणी किती असणार आहे, चला जाऊ. उंटाने प्रयत्न करून त्या नदीमधून जाण्याचा प्रयत्न केला पण पाणी त्याच्या कल्पनेपेक्षा जास्त निघालं. किती? उंटाच्या मदारीहून पाणी खाली पडत होतं एवढं पाणी होतं. मला उंटाच्या मदारीहून पाणी पडत होतं एवढं पाणी होतं. कसा बसा उंट अलीकडच्या काठाला अलीकडच्या काठाला कोण होतं? माझा शेळी नको गप बसाव का, पण गप बसत ती शेळी कशी मला अजिबात गप्प बसतच नाही. कोण? शेळ्या म्हणतो मी शेळी शेळी दुसरीकडे जाऊ नका. शेळी गप्प बसेल ती शेळी कशी? आणि मग शेळी उंटाला म्हणाली उंट दादा पाणी किती आहे रे? आता येणं बघितलं मग बघा पाणी किती आहे रे? त्याने सांगितलं मी काही जाताना मोज मापाचा परिमाण घेऊन गेलो नव्हतो, अंदाज सांगू शकतो अनुमान प्रमाणात किती पाणी आहे. उंटाने सांगितलं एवढं पाणी आहे की माझ्या मदारीहून पाणी पडत होतं एवढं पाणी जास्त. माझं बसाव ना कशी काय गप्प असेल महाराज ती केळी. आणि मग ते म्हणाले एवढं जर पाणी आहे तर माझ्या आळपल्या भिजतील का रे? आपल्या आपलं काय म्हणते त्याला गरुलं गरुलं म्हणतात बहुतेक आळपण्या. आळपण्या म्हणजे ते तिच्या समोर गळ्याला ते काय असते स्तन असतात
त्याला का स्तन जाली गळा शेळीचे जनावर बोलतात ना, तसं ते शेळी काय म्हणते, माझे गरुला किंवा ते आळपण्या भेटतील का, मला काय म्हणायचंय, अशी कित्येक शेळ्या वाहून जातील ना, अशा कित्येक शेळ्या वाहून जातील, तिथं उंटाच्या मध्ये येऊन पाणी पडतंय, तिथं अशा शेळ्या वाहून जायला काय वेळ लागणार आहे, म्हणून माझ्या सर्व शेळ्यांना हात जोडून सांगणार, हात जोडून सांगणार, जिथं अख्ख्या त्रिभुवनामध्ये देवाची पूजा होते, त्याची सेवा केली जाते, तिथं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने त्याच्या सेवेशिवाय, त्याच्या पूजेशिवाय, त्याच्या भजनाशिवाय दुसरं काय करायचं. माझ्या तुकोबऱ्यांचा स्पष्ट सांगणार, तयाचे भजन तयाचे ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, त्याचं भजन चुकू नये. देवाची अपेक्षा आहे की सर्वांनी मला प्रेम द्यावं आणि त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा करावी. देवाची अपेक्षा आहे की भजन केलं पाहिजे. आणि आता तिसरी अपेक्षा आहे संतांची. संतांची काय अपेक्षा असेल, संतांच्या जीवनात फक्त आणि फक्त एकाच अपेक्षेचा रिघाव लागला आणि ती अपेक्षा आहे उद्धाराची. संतांच्या जीवनात अपेक्षा फक्त आणि फक्त उद्धाराचीच आहे. संतांच्या जीवनात अपेक्षा फक्त आणि फक्त उद्धाराची आहे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काही खंड येईल कर्म, पारोश येईल धर्माधर्म, कासयाने कळेल ते वर्म. म्हणून श्रम वाटत असते किंवा ऐशी चिंता करी, सदा सर्व काळ बसावेसे वाटे. जे जे भेटे तयासी, देव कृपा करेल मग काय लाज राखील. संतांच्या अंतःकरणात तीव्र मुमुक्षुता आहे आणि त्यांच्याकडून उद्धाराची अपेक्षा संत आपल्या जीवनामध्ये करतात. संतांना जगाचा कसलाच विचार नाही, लक्षात ठेवा. तुका म्हणे हासे जन, जगाकडे कोणत्या दृष्टीची संतांची अपेक्षा नाही. जगाने उलट संतांचा वेळोवेळी अपमानच केलेला. गणाने गोत्र सर्व हसताती मद गेले याचे. आता याच्यापेक्षा जास्त मोठा अपमान काय सांगावं. ही भाषा सरळ वाटते, पण याच्याएवढा अपमान गेले याचे माणूस पण जाणं म्हणजे काय हो. याच्यापेक्षा वेगळा अपमान आणखी काय तो असू शकतो.
पण संतांना या गोष्टीची लाज वाटत नाही. लोक काही का बोले ना, लोक कधी काही बोलतील, कधी काही बोलतील. लोक तैसा हो भक्ता जिरे ना संत संत या अभंगात सगळा अभंगच काढून बघा. आता वेळ नाही, मला चिंतन आहे. संतांना या गोष्टीची अपेक्षा नाही, या गोष्टीची चिंता नाही, फक्त उद्धाराची चिंता. आणि मानवी जीवनात उद्धार होत असेल तर उद्धार होण्याकरता अनन्य साधारण महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कृपा. मानवी जीवनात कृपा झाल्याशिवाय उद्धार होणं अशक्य आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय आज भगवान शंकराच्या समोर कृपेची अपेक्षा करतात. तेव्हा तुम्ही माझ्यावरती फार अशा प्रकारची थोडी कृपा करा. मी आषाढभूत होऊन तुमच्याकडे आलेलो आहे दुसऱ्या चरणामध्ये. विश्वनाथाच्या समोर उभे राहिलेले आहेत आणि भगवंताला प्रार्थना करतात. देवा कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. बराडी नाम आषाढभूत असलेला दास. अंतःकरणात तीव्र आस लागलेली आहे उद्धाराची आणि ते आस घेऊन जगद्गुरु तुकोबाराय उभे आहेत आणि भगवान शंकराला विनंती करतात थोडी कृपा करा माझ्यावर. काही लोक म्हणले महाराज अहो तुम्ही ज्यांच्या समोर मागणी करताय, ज्यांना विनंती करताय, ज्यांना प्रार्थना करताय, पण तुमचं आम्ही ऐकलंय की कुणाकडेही कसंही काहीही विनंती करू नये. तुम्ही ज्यांच्याकडे विनंती करताय, ज्यांच्याकडून कृपेची अपेक्षा करताय ते कोण आहेत, ते कसे आहेत, नेमकी त्यांची वास्तव स्थिती काय आहे, ते कशा प्रकारचे देव आहेत, ते वर्णन जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणात करतात. अपेक्षा करतो आहे तो देव सामान्य समजता का त्या देवाला?
जगाचा विश्वाचा नाथ असणारा तो विश्वनाथ आहे. खर तर हे प्रकरण पत्रिकेचं प्रकरण आहे. जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळी वेगवेगळे तीर्थयात्रेचे लोक तीर्थयात्रेला जातात, त्या लोकांच्या जवळ जगद्गुरु तुकोबारायांनी हे काशीच्या देवाला पाठवलेलं पत्र आहे. तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ, आणि त्या वारकऱ्यांकडे पत्र पाठवलंय. जगद्गुरु तुकोबाराय देवाला बोलतात, देवा माझी अपेक्षा आहे की थोडी कृपा तुम्ही केली पाहिजे, आणि तुम्ही तर जगाचे विश्वाचे नाथ आहात. हे जे महादेव जे दैवत आहे ना, ते सगळ्यामध्ये विशेष अशा प्रकारचं दैवत आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये पाच देव सांगितलेले आहेत, ज्यांना शासनाने मान्य देव अशी पदवी दिलेली आहे. ते 5 देव: सूर्य, गणपती, शक्ती, शिव आणि विष्णू. हे 5 देव आहेत. सूर्याची आराधना करणाऱ्या भक्तांना सौर भक्त म्हटलं जातं. शक्तीची उपासना करणाऱ्या भक्तांना शाक्त भक्त म्हटलं जातं. गणपतीची उपासना करणाऱ्या भक्तांना गणपत्य भक्त असं म्हटलं जातं. शिवाची उपासना करणाऱ्या भक्तांना शैव म्हटलं जातं. आणि विष्णूची उपासना करणाऱ्या भक्तांना वैष्णव अथवा वारकरी असं म्हटलं जातं. आणि म्हणून हा शिव ही जी देवता आहे ही फार विशेष आहे. इतर देवांचा थोडा विचार करा. आमच्या पांडुरंगाचं विष्णू परमात्म्याचं वर्णन करत असताना संतांनी असं केलंय: चतुरातु शिरोमणी गुणलावण्याची ठाणी मुकुट सकळावणी धन्य तोची विठोबा. पांडुरंगाला विष्णूला चतुर देव चतुर पुरवी कोड अंतरीचे. देवाला चतुर म्हटलेलं आहे, विष्णूला पांडुरंगाला चतुर देव म्हटलेलं आहे. पण त्या शंकराला असं काही नाही. शंकर कसे आहेत? शिव भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, पण त्याच्या स्वभावाचा जर विचार केला तर अत्यंत भोळा, अत्यंत अशा प्रकारचा भोळा आहे. आणि म्हणून या देवाचा काही विशेष आहे. या शिव परमात्म्याला एक विशेष नाव आलेलं आहे. ते नाव आहे आशुतोष. काय नाव आहे? आशुतोष. आशुतोष नावाचा अर्थ काय होतो? लवकर संतुष्ट होतो, त्याला म्हणायचं आशुतोष. वेळच लागत नाही मला. जुने कीर्तनकार काही दृष्टांत सांगायचं. एक चोर, त्या चोराला काहीच भेटत नव्हते, आणि मग काहीच भेटत नव्हतं म्हणून महादेवाच्या मंदिरात आला. महादेवाच्या पिंडीवरती काय असते? पिंडीवर काय असते?
गळती गळती म्हणतात त्याला, ती गळती होती. पण ती गळती जरा उंच लावलेली होती. मग आता काढायचा प्रयत्न करतो, बराच प्रयत्न केला, पण गळती काही काढता येत नाही. मग ते जे कटडा, ते पिंडीचं ते हे असतं का नाही आकार, हा, त्या आकारावरती पाय लागवलं तरी हाताला येत नाही. मग तरी हाताला येत नाही, मग पिंडीवरती पाय दिला. कशावरती? पिंडीवरती पाय दिला तरी हाताला येत नाही. मग त्याने आता थोडं राहिलं, थोडं मला उंची वाढवण्याकरता हा ते सध्याच्या काळात उंची जर कमी दिसू लागली तर ते वेगवेगळ्या प्रकारचे सँडल चप्पल घातले जातात उंची वाढवण्यासाठी. मग त्याच्या पायाचा जोडा पण तो काढला होता मंदिरात येताना. ती मला थोडं राहिले ना, मग त्याला पायात जोडा घातला. जोडा घालून पिंडीवर पाय दिला, गळती काढू लागला. महादेव म्हणतात, बघ पार्वती बघ, किती माझा भक्त, माझा किती विशेष भक्त आहे. पार्वतीने डोक्याला हात लावले, देवा खरंच तुम्हाला काही कळत नाही किंवा बऱ्याच पार्वती असं डोक्याला हात लावतात, तुम्हाला खरंच काही कळत नाही किंवा. पार्वतीने हात लावले डोक्याला, देवा काही कळत नाही. आज काय बोलते बरं, कस काय तुमचा सगळे श्रेष्ठ भक्त म्हणता? कोणते भक्त येतात भक्त डोकं टेकवतात, कोणते भक्त येतात भक्त गुडघा टेकवतात. आता नमस्काराचे फार विशेष प्रकार आलेत. नमस्कार खरा तर संतांना पाहिले की आमचे स्वामीजी आले, सुरुवातीला तर त्यांनी कीर्तनाच्या गादीला दंडवतच घातला. साष्टांग हे कधी दंडवत करावे, वेगवेगळे प्रकार. आजकाल तर नवीन प्रकार निघालाय, फार विशेष प्रकार. असू द्या, पण त्या शिव परमात्मा पार्वती आई साहेबाला सांगतात, बघ कुणी डोकं टेकवतंय, कुणी गुडघे टेकवतंय, कुणी हात जोडतंय, कुणी कशा प्रकारे नमस्कार करतोय. पण हा भक्त एवढा मोठा श्रेष्ठ आहे की हा जोड्या सगळ्यात मला समर्पित झालेला आहे. आता खरं आहे का? ज्याला साधं एवढं कळत नाही, ज्या देवाला या गळती चोरायला आलाय का हा मला समर्पित व्हायला आलाय, लक्षात ठेवा. भगवान पांडुरंग परमात्मा आपला भाव पाहतो, पण खरं तर या दोघांतही सारखंच आहे, पण थोडा भेद आहे. भगवान शंकर परमात्मा थोडं कृतीलाही महत्व देतात. ना शिवरात्री महात्म्यामध्ये फार गोड कथा आलेली आहे, तेवढी कथा सांगूया आणि सेवा पूर्ण करूया. इथं सर्वांनी मोठ्या प्रमाणे भजन करा, म्हणजे तर बरं वाटतंय. तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. अत्यंत
भोळा असणारा देव शिव परमात्मा या संदर्भामध्ये शिवलीलामृत या ग्रंथामध्ये फार गोड अशी कथा आलेली आहे. एका गावामध्ये महाशिवरात्रीचा पर्वकाळ सुंदर अशा प्रमाणामध्ये आपल्या गावामध्ये जसं संपन्न होतोय, उत्साहात संपन्न होत होता. टाळ मृदंगाचा गजर, कीर्तन सुरू आहे, भगवान शंकराची आराधना, भगवान शंकरावरती जल संपन्न समर्पित होत आहे, दह्याचा अभिषेक होतो आहे आणि असं पवित्र वातावरण आहे. लोक गावातील एकत्रित झालेले आहेत, कीर्तनाचा गजर होतो आहे, टाळ मृदंगाचा नाद घुमतो आहे आणि मंदिरामध्ये उत्सव चालू आहे. अशाही वेळी गावामध्ये एक भिल्ल त्याला काय वैध म्हणतात, जो शिकार करणारा शिकार, पारधी तो जो पारधी होता त्याने आपले जे काही हत्यार होते, फासे होते, ते शस्त्र असणं आपल्या सोबत आहे, ते सर्व सोबत घेतलेलं आहे. जात असताना बघितलं तर गावामध्ये काहीतरी कार्यक्रम चालू आहे. सगळे काही सारखे नसतात मा, सगळे काही सत्ता म्हटल्यानंतर 4 असे तर 4 तसे, पण आमच्याकडचं समजा आमच्याकडचं. आणि मग सगळे सारखे नसतात. गावात उत्सव चालू आहे, पण त्या पारध्याने पाहिलं, मंदिराच्या जवळ आला, ते सगळं नाद पाहिला, घोष पाहिला, पण निंदा करू लागला, टीका करू लागला. काही करतो त्यांना काही कामच नाही, तर ते करायचं, भजन करायचं, कीर्तन करायचं, पाट्यागोळ्या करायच्या, काही मंडपात उभं राहायचं, असं करायचं तसं करायचं. कोण बोलतंय? तो पारधी बोलू लागला. बरेच पारधी असं बोलतात म्हणा, पारधी बोलतात हो पारधी. आणि तो पारधी टीका करू लागला. काही करतात वारकरी हर हर काय म्हणायचं नाही का, हर हर. बहुतेक आज उपवास असल्यामुळे थोडा आवाज बसलाय सर्वांचा, तर आवाज येऊ द्या ना जरा, हर हर. असा जयघोष चालू होता आणि जयघोष चालू असताना तो टीका करत टिंगल टावळे करत हर 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 शिव शिव म्हणत म्हणत तो मंदिरातून पुढे निघा. हर हर शिव शिव स्वतःच्याच मनाला हसायचं, भजन करायचं. कसं का असेल, आपण मुखाला देवाचं नाव येतं, त्याचं स्मरण होत होतं. काही करतात लोक हर हर महादेव काय म्हणतात, शिव शिव म्हणतात, काय काही म्हणतात. असं करत 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 पुढे जात होता. आणि मग एक शिकारी आपल्या जाळ्यात शिकार येण्याकरता म्हणून एका झाडावरती चढला. न कळत ते सगळं व्हायला, पण नेमकं ज्या झाडावरती चढला ते झाड होतं बेलाचं. कशाचं झाड होतं? बेलाचं. आणि सगळ्यात जास्त भगवान परमात्म्याला 2 गोष्टी प्रिय आहेत, एक म्हणजे जल आणि दुसरं म्हणजे बेलाचं पान. आता बरेच लोक काही काही गाणे म्हणतात, मला शंकराला माझ्या आवडते नाही मला. एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. एक पसाभर पाणी आणि एक बेलाचं पान जरी देवाला वाहिलं किंवा एक बिल्वदळ, चंदन, अक्षता, पूजन तत्वता सोपे बहु नाम करायचं का नाचायचं का, दोन्ही प्रमाण सारखेच आहे, फक्त यमक बदल आहे. एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु, किंवा एक बिल्वदळ, चंदन, अक्षता, पूजन तत्वता सोपे बहु. आणि मग त्या बेलाच्या झाडावरती चढला, ते नेम लावण्याकरता बाण धरला, शिकारीची वाट बघत होता. पण ते पानं जे होते ना, ते फांद्या जे काही ते आड यायचे. आणि मग ते आपल्या शिकारीमध्ये आड येऊ नये म्हणून एक एक त्या झाडाचं पान तोडायचं आणि खाली टाकायचं. काय योगायोग असतो महाराज, कधी कधी काही कळत नाही. आणि त्या योगायोगामध्ये नेमकं तिथं ब्रह्मदेवानं स्थापित केले एक शिवलिंग होतं. आणि तो जे बेलाचं पान तोडायचं आणि त्या पिंडीवर टाकायचं. आता अर्थात ते काही संमत नाही, याला महादेवाची पूजा करायची नव्हती, काही नाही. खरं तर शिकार शोधण्याकरता आलेला व्यक्ती किती बोळा, महादेव किती बोळा याकडे तू लक्ष देतो. आणि मग पानं पडायला खाली टाकायचं, ते महादेवाच्या पिंडीवर पडायचं. आणि मग रात्र मध्यरात्र होते आहे. एक हरिणी, गर्भवती हरिणी पाणी पिण्याकरता म्हणून तलावाच्या दिशेने आलेली आहे. आणि तिनं समोर पाहिल्याबरोबर तिथं लक्ष गेलं त्या शिकाऱ्याकडं आणि त्या हरिणीला वाचा फुटली. आणि ती मनुष्यवाणी मधून ती हरिणी त्या पारध्याला बोलायला लागली, बघ माझी हत्या करू नको, माझे जे काही माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत,
माझ्यावरती त्यांची सर्व काही पोटा पाण्याची व्यवस्था आहे आणि ते माझी वाट पाहत आहे घरी. माझ्या पोटामध्ये सध्या गर्भधारणा आहे, गर्भधारण झालेला आहे असं शास्त्रामध्ये म्हणतात. काही गोष्टीचे न्याय निवाडे नीती सांगितलेली ऐकत राहा. 100 बारीक सारीक किडे असे जीव जंतू बारीक सारीक एक रथ भरून मारले. बारीक सारीक किडे जीव जंतू एक रथ भरून मारले तर एक हरिण मारल्याचं पाप लागतं. एक रथभर बारीक सारीक जीव मारले तर किती पाप लागतं? एक हरिण. 100 हरिण मारलं तर एक बैल मारल्याचं पाप लागतं. 100 बैल मारली तर एक गाय मारल्याचं पाप लागतं. पाप एक किती? 100 बैल मारली तर एक गाय मारल्याचं पाप लागतं. 100 गायी मारल्या तर एक ब्राह्मण मारल्याचं पाप लागतं. 100 ब्राह्मण मारली तर एक स्त्रीचा वध केल्याचं पातक लागतं. आणि 100 स्त्रियांचा वध केला तर एका गर्भवतीला मारल्याचं पाप लागतं. म्हणून स्त्री भ्रूण हत्या याच्या एवढं पातक गायी हत्येच्या पेक्षा सुद्धा काही पटीने जास्त स्त्री भ्रूण हत्येचं पातक आहे. आता ती पद्धत राहिली नाही, पण जुन्या काळामध्ये एवढं स्तोम होतं माझ्या गोष्टीत. हा जुन्या काळात पद्धत होती की मुलगी म्हटलं ते सोनोग्राफी केली, मुलगी निघाली बरोबर ते स्त्री भ्रूण हत्या व्हायची. आता राहिला नाही म्हणून स्त्री भ्रूण हत्येसारखं गर्भवतीला मारण्यासारखं पातक नाही. 100 ब्राह्मण मारले तर एक गर्भवती एक स्त्री मारल्या तर 100 स्त्रिया मारल्या तर एक गर्भवती स्त्रीचं वध केल्याचं पातक लागतं. तुला ते तेवढं मोठं पातक लागेल त्यापेक्षा माझे दिवस जवळ आलेले आहेत. मी घरी जाते, माझी गर्भधारणा करते, घरच्यांची व्यवस्था त्यांना सांगून मी तुझ्याकडे येतो. पारधी म्हणाला, हा लय ऐकले असं कीर्तनामध्ये आई सांगते मला लोक तू जातील पुन्हा वापस काय माळकरी ऐकले माळकरी खरं बोलणार तू कशावर खरं बोलणारी कोण बोलत तू पारधी म्हणून. आणि मग त्यांना सांगितलं कशावरून असं. मग तिथं महाराज एवढे पापाचे प्रकार सांगितले, कोणतं पाप केल्यावर काय काय भोगावं लागते तो फार फार विशेष विश्लेषण आलेलं आहे. तिने सांगितलं मला हे महापाप लागेल, ते महापाप लागेल. संतांची निंदा केल्यानंतर काय पाप लागतं, ब्राह्मणाची निंदा केल्यानंतर काय पाप लागतं, माणूस बहिरा कशामुळे होतो, आंधळा कशामुळे होतो, मुका कशामुळे होतो, आणि हे केल्यानंतर जे पाप लागते सगळे मला पाप लागतील जर मी जर वापस आले नाही तर. तिने शब्द दिला आणि ती हरिण निघून गेली. आणि ती हरणी गेल्याबरोबर दुसरा एक हरिण आला आणि त्याने त्या पारद्याकडे पाहिलं. आता बाण लावणार तेवढ्यात त्या हरिण म्हणलं हे बघ मला मारू नको, माझ्या घरी माझी बायको वाट बघते, म्हणजे हरिणी वाट बघते आहे, माझे लेकर बाळ घरी वाट बघतायत, मला माझ्यानंतर पाप लागेल, मी त्यांच्याकडे जातो बोलतो सगळं करून येतो. आणि मग एक हरिण गेलं, दुसरं आलं, दुसरं हरिण गेलं, तिसरं आलं. तिघांशी संवाद चालू आहे. असा संवाद होत 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 दिवस उजाडला. काय झालं? दिवस उजाडला महाराज, पण काही शिकारीला मिळालं नाही. नेमकं त्या दिवशी पहिल्या सुरू अगोदर देवाचं नामस्मरण घडलं. हर हर शिव शिव निंदा करत असताना का होईना पण नामस्मरण घडलं. पहिल्यांदा तर नामस्मरण घडलं. दुसरी गोष्ट की भगवान शंकराच्या पिंडीवरती बिल्वार्चन झालं, बिल्वार्चनाचं पुण्य घडलं. आणि तिसरी गोष्ट त्याच्याकडून उपवास झाला. इथे उपवास करायचं म्हणणं नाही पण भेटलंच नाही म्हणून उपवास घडला. तिसरी गोष्ट उपवास झाला. आणि ते सगळं करत असताना वेदातलं लिंग पुराणामध्ये जे चरित्र आलेलं आहे ते सगळं चरित्र त्याच्या कानावरती श्रवण करण्यामुळं 4 गोष्टी काय काय घडल्या. अगोदर तर पहिल्यांदा नामस्मरण, दुसऱ्यांदा बिल्वार्चन, तिसऱ्यांदा उपवास घडला आणि चौथ्यांदा त्याच्याकडून सत्शास्त्राचं श्रवण झालं. आणि मग ही हरिणी जी बोलत होते, ही जे संवाद चालू होता, हे कोण होते नेमके, कशामुळे बोलत होते, काय कारण होतं. तर त्या हरिणीने सांगितलं की मी मागच्या जन्मामध्ये इंद्राच्या दरबारामध्ये ज्यावेळी देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केलं, त्या समुद्र मंथनातून निघालेली मी एक रत्न रंभा हे अप्सरा आहे. आणि मी देवांचा सहवास सोडला, शंकराचा उपवास सोडला, सोमवार धरला नाही, शिवरात्री व्रत केलं नाही, आणि हिरण्याक्ष नावाच्या दैत्यासोबत मी राहू लागले. शिवलीलामृत झालेलं चरित्र फार हेच चरित्र आज ऐकलं पाहिजे मला. दुसरं काही नाही ऐकलं तर चालते पण हे चरित्र आज ऐकलंच पाहिजे, हे विशेष आहे. शिवरात्री व्रत करायता विधी
भावे तुझी आधी शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये केली एक बिलवदल चंदन अक्षता पूजन तत्वता सोपे भो हे चरित्र आलेलं आहे. आणि मग ती सांगत होती की मी रंभा अप्सरा होते आणि मी हिरण्याक्ष नावाच्या दैत्याचा संग केला, त्याच्यासोबत राहू लागले, देवांचा सहवास सोडला, सज्जनाची संगती सोडली, मध्य अमृत प्राशन सोडून दिलं आणि मध्य प्राशन करू लागले. दैत्यांचा देवाचा सहवास सोडून दैत्याचा संवाद धरला आणि मग हे पात्र घडलं. आणि मग एके दिवशी सहज जाता जाता कैलासावरून जात होतो, कैलासाच्या जवळून जात होतो. हिरण्याक्ष नावाचा दैत्य काही निमित्तानं त्याला बाहेर जाणं झालं आणि मग तो जोपर्यंत गेलेला आहे तोपर्यंत आपण कैलासावरती जाऊन भगवान शंकराचं दर्शन घ्यावं म्हणून मी भगवान शंकराच्या दर्शनाला गेले. शंकराने पाहिलं ना, असा राग आला शंकराला, अप्सरा म्हणून घेते रंभा नाव तुझं, देवांचा सहवास सोडून दिला आणि दैत्याच्या सहवासात राहते, अमृताचं प्राशन सोडून दिलं आणि मध्य प्राशन करते. आपलं काही वेगळं चाललंय वाटते का तुम्हाला सांगतो? दूध किती पवित्र आहे, दूध पाहे पाजोड पवित्र आणि गोड पासी वजेच्या पदरा आड परिते अविरुणी गोचित अशुद्ध काय ते सेवी. दूध पवित्र आणि गोड, पण आपल्याला नुसतं दूध काय वाटतंय का? अमृत तुल्य. काय काय चाललंय आपलं तरी? महाराज एकादशीच्या दिवशी लोक भाकर खात नाहीत, पण तंबाखू सोडित नाही. आता तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा आयुष्या निश्चयाचा मेरू झाला. मानलं पाहिजे महाराज अशा माणसाला. निदान म्हणून माझ्या हात जोडून विनंती असेल, निदान एकादशी अशा उपवासाच्या दिवशी तरी त्याच अभंगामध्ये तुम्ही जे सुरुवातीला प्रमाण दिलं त्याच्यात बघा, अशुद्ध विटाळशीचे खळ विडा बक्षिता तांबूळ सापडे काळा हाती न सुटे. अशा प्रकारचं महाभयानक पाप आहे ते. आणि ती हरणी सांगत होती, शंकराला राग आला आणि भगवान शंकरांनी शाप दिला की तू मृत्यू लोकामध्ये हरणी होशील आणि मग तुझे जे सोबती आहेत ते हिरण्याक्ष नावाचा दैत्य तो हरिण म्हणून जन्माला येईल. आणि मग हे सगळं सांगितलं. उशाप मागितला भगवान शंकरांनी, घोडा असल्या कारणानं उशाप दिला. 12 वर्ष झाल्यानंतर तुला येण्याकरता शिवगण येतील आणि दिव्य स्वरूपात तुम्हाला प्राप्त होशील. सर्व चरित्र भाग महाराज ती हरिणीच्या भिल्लाला सांगत होती. तो भिल्ल सर्वांगाचे कान करून श्रवण करत होता. 4-5 गोष्टी घडल्या त्याच्याकडून. नामस्मरण घडलं, बिलवाचन घडलं, उपवास घडला, सत्शास्त्राचं श्रवण घडलं, चरित्र कथा श्रवणास आली आणि त्याचा परिणाम जो शिकारीला म्हणून निघालेला भिल्ल त्याला नेण्याकरता म्हणून शिवगण आलेले आहेत. भव्य विमान आहे आणि त्या विमानामध्ये त्या बिल्लाचा देह दिव्य झालेला आहे. त्या बिल्लाला विमानामध्ये बसवलंय आणि मग पक्षाच्या फडतकारी आणि त्या भिल्लाला सुद्धा शिवगणांनी त्याला कैलासाला नेलेला आहे. मी का सांगितलं? शिव किती भोळा आहे. खरं सांगतो तुम्हाला, शिकारीला नेलेल्या व्यक्ती, शिकारीला म्हणून गेलेला व्यक्ती तो काही कीर्तनाला गेला नव्हता. तो काही हरिपाठ कीर्तन भजन पंगतदान करायला काही गेला नव्हता. तो शिकारीला गेला पाप करायला म्हणून घरातून निघालेला व्यक्ती. न कळत त्याच्याकडून भक्ती घडली तर भगवान परमात्म्याने त्याला कैलासाठी गती प्राप्त करून दिले. म्हणून कैलासिता देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज असा असणार तो प्रभू. मग शिकारीला म्हणून गेलेल्या व्यक्तीला जर तो कैलास देत असेल तर मी तर भगवान शंकराकडे शुद्ध भावना घेऊन आलेलो आहे. माझ्यावरती तो कृपा करणार नाही का? आणि देवा तुमच्याकडे काहीच कमी नाही आणि माझी अपेक्षा फार थोडी आहे. काय येऊने तुम्हापाशी मी तो अल्पटी संतोषी. भगवान परमात्म्याकडे सर्व काही आहे आणि तुकोबरायांच्या अपेक्षा फार थोडी आहे. मी तो अल्पची संतोषी आणि कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो बराडी जगद्गुरु तुकोबराय शेवटी पांडुरंग शंकराला विनंती करता, देवा मी जे तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे त्या पत्राचं काहीतरी वाहतूक माझ्यापर्यंत येऊ द्या.